खरं म्हणजे वास्तुशांतीच्या दिवशीच मला त्यांचा संशय आला होता. वंसनचा? पलीकडच्या खोलीत तिथं होत्या त्या. चुकून कशा करता तरी मी गेलो आणि पांडुरंग हरी वासुदेवा, मला त्यांची ती उपासना साधी वाटली नाही. म्हणजे काय करणी वगैरे करत होत्या की काय? ते गुरुजी हे काळे मणी नाही, या मण्यांबद्दल मला काहीच सांगता येणार नाही. तुमची हरकत नसेल तर मी एक मणी नेऊ काय याच्यातला बरोबर, म्हणजे मला जाणकारांना विचारता येईल. हो. पण मला एक सांगा की कुसुमताई हे सगळं कशाला करतील? शेवटी त्या घराण्याच्या त्याही एक अविभाज्य भागच आहेत ना. तुमच्याकडून किंवा मधुकर रावांकडून त्या दुखावल्या गेल्यात का? गुरुजी, आता घर म्हटलं म्हणजे बारीक सारीक खटके हे उडणारच. आणि आमच्या कुसुमवंशंचं आयुष्यात तसं काही फार बरं गेलं नाहीये. म्हणजे लग्न झालं आणि 2 वर्षात नवरा गेला. त्यामुळे येणारं नैराश्य, चिडचिडेपणा हे मी समजू शकते. पण म्हणून जर करणी करण्या आत्ताच कुठल्याही निर्णयाला येऊ नका. मलाही जरा माहिती काढू द्या. तोपर्यंत तुम्ही भूतकाळातली एखादी घटना आठवून बघा. तुमच्याकडून त्यांना काही त्रास झालाय का हे बघा. कारण मला तरी दुसरं कुठलंही कारण दिसत नाही. आणि प्रॉपर्टी वगैरेचं कारण असण्याचं संभवतच नाही, कारण त्यांचे वडील हयात आहेत. आणि शिवाय अरे गुरुजी, तुम्ही कसे काय? ते इथे शेजारच्या कॉलनीतच आले होते ना, सहजच डोकावले. म्हणलं भेटून जावं. नाही, बरं केलं तुम्ही आलात ते. तुम्ही बसा, मी जरा फ्रेश होऊन येतो. हो हो, या या. सुधा, काय आहे हो? गुरुजी आता ह्या वेळेला इथे कसं काय? अहो, ते लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलायला. त्यांचा काय संबंध आहे? मुहूर्त तर बाबा काढणार आहेत. हो, अहो ते मागच्या वेळेला आले होते तेव्हा आपणच म्हणाले होते ना, इथे आलेच होते ना शेजारी, म्हणून मी काही बोलवलेलं नाहीये त्यांना. आपण कशाला कोणाचं मन मोडायचं ना. नाही, तू आदी आणि सुलेखाच्या पत्रिका पुन्हा त्यांच्याकडून तपासून घे. काय वेडी आहे का मी? आता बाबांनी एकदा पत्रिका पाहिल्यात म्हटल्यावर मी कशाला दुसऱ्या कुणाला दाखवू? नाही, मग ठीक आहे. मला जरा अर्धा कप चहा मिळाला तर बरं होईल. देते की. हॅलो, गुड मॉर्निंग. आदी, आता हा कुठला नंबर आहे बाबा तुझा? अगं सिम कार्ड बदललाय ना मी. अगं त्या ऍक्सिडेंट मध्ये माझा मोबाईल कुठे गायब झाला काही कळलंच नाही मला. मग इथेच मी लोकली आमच्या कंपनी थ्रू मॅनेज केलाय नवीन मोबाईल. आदी, तू मला काल का नाही फोन केलास? मी किती वाट बघत होते माहितीये. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अगं काय झालं माहितीये का, मी काल ज्यांच्याकडे जेवायला गेलो होतो ना त्यांच्याकडेच थोडा उशीर झाला, म्हणून मग मी. कुठे गेला होतास आदी? ती माझ्या गाडी समोर जी मुलगी आली होती ना, शुभ्रा नाव तिचं, त्यांनीच आग्रहाने जेवायला बोलावलं होतं. अरे पण तू का गेलास? का गेलो म्हणजे? त्यांनी मला इन्व्हाइट केलं, मी गेलो. व्हॉट्स रॉंग इन इट? नाही, हे बरोबर नाही. काय बरोबर नाही? काय बोलतेस तू? सुलेखा, तू ना खूप विचित्र बोलायला लागलीस. कारण काय मला माहित नाही. आधी तू लवकरात लवकर मुंबईला निघून ये. मला तुझी काळजी वाटते. मी काय इथे कोकणात सेटल व्हायला नाही आलोय. मी येणार आहे परत, फक्त काम संपल्यानंतर येणार आहे. पण तोपर्यंत खूप उशीर झाला तर? काय? काय नाही आधी, मला खूप काळजी वाटते तुझी. कोणाची? माझी? डार्लिंग, डोंट वरी, मी एकदम फर्स्ट क्लास आहे. इकडची हवा सुद्धा जाम मानवली आहे मला. आणि ती शुभ्रा, शी इज अ डॅम नीट कुक.
अगं मी तर आता हवरटासारखं तिच्याकडे रोज जेवायला जाणार आहे. ऍक्च्युली यु नो सुलेखा, मी ना तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाही, तू तिथे पुन्हा जायचं नाहीयेस आधी. काय मूर्खासारखं बोलतेस तू? तू अजून तिला पाहिलं सुद्धा नाहीयेस. मी बघितलंय. काय? आय मीन मी बघितलंय रे की या गावातल्या बायकांना खूप चालू असतात, म्हणजे करणी वशीकरण. यु नो. व्हॉट एन आयडिया सुलेखा. तू ना एखाद्या हॉरर सिरियलची लेखिका का नाही होत? जाम खोऱ्यानं पैसा ओढशील. स्टुपिड. अगं असं काही नसतं ग. आणि आम्हाला तर तुम्ही ऑलरेडी वश केलंय. आता इतरांना चान्स नाही. होप सो. व्हॉट यू मीन? काय नाही, तू लवकरात लवकर परत ये. या बाय, नंतर करतो फोन. वंस, काय हो? हा, काय हवंय तुम्हाला? काय नाही, काय नाही, काहीच नाही. मग आधीच्या खोलीकडे काय असतं तुमचं सारखं सारखं? काय असतं म्हणजे काय? थोडा वेळ पडणार होते मी. पाय 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 दुखतायत माझे. हो. मग आधीच्याच खोलीत का? घरात दुसरी जागा नाही? पोलिसांसारखी चौकशी काय करतेस ग माझी? काही चोरी करायला नव्हते चाललेले आतमध्ये. मी तसं म्हटलंय नाही, तुझा म्हणण्याचा अर्थ तोच होता. माझ्या भावाचं घर आहे, मनाला वाटेल त्या खोलीत जाण्यासाठी मला हक्क नाही हे नव्हतं माहिती मला. आधी माहिती असतं ना तर बरं झालं असतं. बाळकडे होते तेच बरं होतं. निदान तिथे पदोपदी अपमान तरी होत नाही माझा. किती किती बोलताय वंस? उगीच पराचा कावळा करू नका. काल आधीच्या खोलीत उशी खाली मला काय काय उशी खाली काय? काही नाही, मला उगीच वाद नाही करायचा. वा रे वा. आधी स्वतःच वाद उकरून काढायचा आणि मग नाही बाई, नाही जात तुझ्या लेकाच्या खोलीत, नाही जात. सोन्याची लंकाचे जण तिकडे. आणि आधी माहिती असतं ना तर पाऊल सुद्धा टाकलं नसतं मी या घरामध्ये. बिझी आहेस का? बाकी सगळ्यांसाठी हो, तुझ्यासाठी नाही. बोल. काय करतोस रे हे सगळं? रांगोळी काढतो ग्रहतारांची. तुला यातलं काही कळतं की आपला? एके दिवशी एखाद्या कॉमेंटला माझं नाव देतील ना तेव्हा विचार मला हा प्रश्न. तसं नाही रे बाबा, म्हणजे तू एवढे दिवस ग्रहताऱ्यांच्या पोझिशन्स ऑब्झर्व करतोयस, म्हणजे तुला प्रेडिक्शन्सही करता येत असतील. सॉरी, मी ज्योतिषी नाही. अरे म्हणजे तसे प्रेडिक्शन्स नाही रे बाबा, म्हणजे कोणता ग्रह कोणत्या पोझिशनवर येणार आहे ते मध्ये नव्हतं का आलं? मंगळ पृथ्वीच्या खूप जवळ येणार आहे, मग 2-2 चंद्र दिसल्यासारखं होईल. कुठला तरी दिवसही सांगितला होता नाही का? अगं खोटं होतं ते सगळं, तसं काही होणार नव्हतं. मी आधीच हे सांगितलं होतं. म्हणजे तुला त्यातलं कळतं? मग काय इतके दिवस या टेलिस्कोप समोर झक मारतोय मी. पण एनिवेज, तू हे सगळं काय विचारतेस? हे म्हणजे एखादी स्पेसिफिक माहिती हवी आहे का? नाही रे बाबा, तसं काही नाहीये. तुला इथे किती वेळ लागणार आहे आता?
मी पण आता कॉलेजला निघालोय. कारण काय आता कधीतरी अधनामधनं तोंड दाखवायला पाहिजे ना कॉलेजमध्ये. कॅन आय यूज युअर PC? या प्लीज. ऑल इज योर्स. थँक्यू. मावशी प्लीज. ओके बाय. हाँ बोल सुलेखा. आय लव्ह यू. ओह रिअली? काय झालं? नाही, इतका गोड धक्का दिलास ना तू, त्यामुळे घाईत होतास? ऍक्च्युली ठीक आहे ठीक आहे. मी फक्त हेच सांगण्यासाठी फोन केला होता. आणि मगाशी फोनवर मी जे काही विचित्र वागले त्याबद्दल सॉरी. दॅट्स फाईन. बरं प्लीज, मला आता साईटवर जायला उशीर होतोय. मी नंतर तुला फोन करतो. बाय. दादा 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 काय झालं? कुठे आग लागली? काय लागलं की माझं? असा अपमान करायचा होता तर बोलवलं तर कशाला मला इथे? पुतण्याचं लग्न, घरातलं कार्य म्हणून पोट तिडकीने मी ते आले. मला माहिती नव्हतं तुम्ही माझ्याशी लाज काढायची. अवांतर बोलून झालं, आता मुद्द्याचं बोल. काय झालं? कोणी कोणाचा अपमान केला? तुझ्या बायकोनं. वसुधानी? वसुधानी. काय केलं तिने? अरे माझे गुडघे असे दुखरे, मला फार वेळ उभं राहत नाही, फार वेळ काम करवत नाही, तरी सकाळपासून मी उभी असते. हो, आपला भार कोणावरती पडू नये म्हणून सकाळपासून पडेल ते काम मी करत असते. तुझे गुडघे दुखतात ना? बस खाली बस. आज सकाळपासून काम करून करून माझे गुडघे दुखायला लागले होते. म्हटलं थोडा वेळ बसावं, पडावं म्हणून मी आधीच्या खोलीकडे जात होते, तर तुझ्या बायकोनं मला हाताला धरून बाजूला केलं आणि मला म्हणाली, तुझं तिथं काय आहे? तिकडे काय करतेस? कशाला चाललीस आतमध्ये? अरे मी काय चोरी करायला चालले होते का आतमध्ये? माझ्या भावाच्याच घरामध्ये माझी आडकटी. मग मी इथं थांबून काय करू? काय नाहीतरी लग्नासारख्या मंगल कार्यात एका विधवेची सावली नकोच. मी खरं तर तुला काही सांगणार नव्हते, पण न सांगता गेले असते तर मग झालं माझं सांगून. जाते मी. थांब, कुठेही जायचं नाहीस तू. अरे असा अपमान झाल्यानंतर मी कशी थांबू इकडे? पण अगं थांब. तू आधीच्या लग्नाला आलीस ना? मग आधीचं लग्न झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही, कळलं? वसुधाचं काय करायचं तुम्ही पाहे. प्रथमेश, हे प्रथमेश. प्रथमेश, ही चित्र कुणी शिकवली तुला काढायला? हा, कुणी शिकवलं हे? असली घाणेरडी चित्र नाही काढायची. याद राख, परत अशी चित्र काढलीस तर कळतंय का? हा, काय काढतोस तू हे? काय हे कुणी शिकवलं तुला हे? किती बोलतीये, आवाज खालीपर्यंत ऐकू जातोय. यांनी कसले चित्र काढलेत पाहिलं का?
ओरडणार नाही तर काय करणार मी? गप्प बस बस, तू माझ्या अंगावर येऊ नकोस. मारताय काय म्हणजे काय मारताय काय? बाप आहे त्याचा मी, मारायचा हक्क नाही मला. म्हणून काय झालं? असं मारतात ना बिचारा. काय बिचारा बिचारा नाहीये तो. लागली नशिबाला. घरात हे असं आणि धंद्यात पण हे. अहो काय आहे? काय झालं? वाशीतल्या त्या जागेचं डील फायनल व्हावं म्हणून तिथे टाचा घासत होतो. आज कळले की सरकारनं रिझर्वेशन ठोकले तिथं. नाना नाही पार्क करणारच म्हणे. नाना नाही पार्क. अरे पैसे खायचे धंदे सगळे. अरे तो क्लायंट आधीच भडकलाय माझ्यावरती, लफडेवाली जागा आणली म्हणून. मार्केटमध्ये नाव खराब झालं सगळं. नशीबच खोटं आपलं. कशाला सारखा नशिबाला दोष देता? आणि आता तोच विचार करू नका. हे बघा, तुम्ही आज जा आणि फ्रेश व्हा. उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलता, मग नंतर तुमचंच मन तुम्हाला खात राहतं. हे बघा, सगळं व्यवस्थित. काय काही व्यवस्थित होत नाही. तुम्ही नका ना काळजी करू. कशाला काळजी करता एवढी? काय काळजी करू नको. डील केलं सगळं 12च्या भावात. अहो अहो डबा तयार करून ठेवलाय बाहेर. या गोळ्या जेवलात की आठवणीने घ्या. हो. हा. सुरेख, काय तुझं आणि कुसुमचं काही भांडण झालं? चहाडी गेली वाटतं लगेच त्यांनी. भांडण झालं की नाही सांग मला. हो झालं. सारखं सारखं काय असतो त्यांचं आधीच्या खोलीमध्ये? तिला थोडा वेळ तिकडे पडावं असं वाटलं असेल. काय चुकलं त्याच्यामध्ये? असं त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला. पण नाहीतर दुसरं काय कारण असू शकतं? नेमकं काय म्हणायचं? हे बघा, तुम्ही आता क्लासला जायला निघालात. मला जाता जाता तुमच्याशी वाद घालायचा नाही. वाद मलाही नकोच. लग्न घरामध्ये एक क्षुल्लक कारणावरून भांडणं कशासाठी मला कळत नाही. त्या कुसुमला नाही कळत, पण तरी मी तिला काही विचारणार नाही. तू तरी निदान जरा समज. बरं, यापुढे आता असं काही होणार नाही. सॉरी. ठीक आहे. हॅलो. हॅलो, शुभ्रा का? कोण बोलतंय? आदिनाथ बोलतोय. बोला. सॉरी डिस्टर्ब केलं. मी हे सांगायला फोन केला होता की आज मला यायला जमेल असं वाटत नाही. इथेच खूप उशीर होईल. म्हटलं कळवावं. नाही, रमा शेठ आले तर उगाच वाट पाहत बसतील ना. शिवाय त्यांचा मोबाईल नंबरही नाहीये माझ्याकडे, म्हणून. खोटं बोलताय तुम्ही. पाडन? काही नाही. नसेल यायचं तुम्हाला. तुमची मर्जी. मी माईला निरोप देईन आणि यांना सुद्धा. ठेवते. हॅलो हॅलो हॅलो. अशी काय मुलगी? वियर्ड. सिम्पली वियर्ड. विष्णू, ज्या नोंदी मी केल्या होत्या त्या जशाच्या तशा उतरवून काढल्यास ना? हो मला जेवढं म्हणून वाचता येण्यासारखं होतं ते जसंच्या तसं लिहून काढलेलं आहे. पण जो भाग वाळवीने नष्ट झाला त्यात काही वाक्य आणि काही शब्द गाळले गेले.
हा, म्हणूनच नीट अर्थ लागत नाहीये. अरे आदिनाथच्या जन्माच्या वेळी या मी नोंदी केल्या होत्या. काही विशेष नाही. मागे तुला म्हटलं होतं ना, शास्त्री घराण्याची एक कुंडली तयार करतोय मी. त्यात काही दोष आढळून आले होते मला, काही अरिष्ट. तेव्हा नीटचा अर्थ समजला नव्हता मला. म्हणून मग कुटुंबातल्या प्रत्येकाची पत्रिका पुन्हा तपासून पाहायचं ठरवलं होतं मी. त्यात आता आदिनाथचं लग्न होतंय. शास्त्री कुटुंबात आणखीन एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती येताना खूप मोठं गंडांतर घेऊन येते. आधीच्या होणाऱ्या बायकोमुळे आपल्या घराण्यावर संकट. तेच शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय मी. मगाशी बाहुलीशी बोललो मी, तेव्हा काही विचित्र गोष्टी कळल्या मला. काय? कदाचित कुसुमच्या माध्यमातून हे गंडांतर येण्याची शक्यता आहे. म्हणजे कुसुमताई? लाख वेळा सांगितलं तिला, या तुझ्या उपासना बंद कर, पण ऐकतच नाही. नशात चढली आहे जणू काही तिला. या तिच्या नादापायी अख्खं कुटुंब गोत्यात आलं नाही म्हणजे मिळवलं. तसे काही संकेत मिळतायत का? संकेत मिळतायत, खूप विचित्र संकेत मिळतायत. शिवाय ही कागदपत्रही अपूर्ण आहेत. हा मजकूर पूर्ण असताना तर काहीतरी. तू एक काम कर विष्णू. मधुनी काही दिवसांपूर्वी सुलेखाची पत्रिका पाठवली, ती घेऊन ये. खरं तर त्या बिचाऱ्या मुलीचा काहीच दोष नाही, पण मनात कुठेतरी ठसठसतंय. कुसुम, सुलेखा का आणखीन कुणीतरी अशी व्यक्ती जी अजूनही पडद्याआड आहे, समोर आलेली नाही. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय विच्छे. बाबा, माझ्या उपासनेला फळ येईल ना बाबा? उपासना मनापासून केली. होय बाबा. मी सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या ठिकाणी सांगितल्या तशा पेरून ठेवल्या. होय बाबा. तुझ्यावर कुणाला संशय? वहिनीला आला असावा, पण मी त्याची काळजी घेतलीये बाबा. जपून. कारण उपासनेमध्ये कुठल्याही प्रकाराने खंड पडला तरी परिणाम फार भयंकर होतील. नाही नाही, मी त्याची सगळी काळजी घेईन, पण या खेपेला मला फळ प्राप्त झालं पाहिजे.